हरे कृष्ण. तर सगळ्या भक्तांचं टाकेश क्षेत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्ही ह्या पिकनिकला आलात तर तुमचा आभार व्यक्त करतो. का बरं आभार? कारण रविवारचा दिवस आहे. आठवडाभर जॉब बिझनेस सगळं काम करून सुट्टीचा दिवस आहे. आराम करायचे दिवस असतो आणि ते आराम करायचे दिवस दोन कामं असतात, एक तर आराम आणि दुसरे घरातले कामं. हे सगळे सॅक्रिफाईस करून तुम्ही टाकी क्षेत्रामध्ये आलात आणि ते बी कथा ऐकण्यासाठी. तर त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे आणि कृतज्ञता व्यक्त करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्या कामाच्या ठिकाणी जातो खूप असे रजोगुण तमोगुण एवढं पाहायला भेटतं आहे की तिथं भगवत स्मरण करणं खूप कठीण जात आहे आणि फ्रेश वाटत नाही. उलटं ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथल्या ऑफिसमधले कलिग पाहिलं, त्यांचे चेहरे पाहून असं वाटतं की अरे आपण कोणतं पाप केलं की रोज यांचे चेहरे पाहावं लागतं. हां, तर अशा याच्यातून हे जे पिकनिक आहे याला दोन्ही पिकनिक होतात. एक मनोरंजन पण होतं आणि आत्मरंजन पण होतं. मनोरंजन बघा किती सुंदर ठिकाण आहे की एकदम निर्धन ठिकाण आहे. कावळ्यांचाच आवाज आहे, बाकी दुसरं काही नाही. तर शांतता आहे, ना गाड्यांचा ना मोबाईलची रेंज आहे जास्त. म्हणजे भौतिक जगाचा बऱ्यापैकी तुमचा संपर्क सुटलेला आणि एकदम फ्रेश काय म्हणतात ना अशा वातावरणामध्ये. तर जेव्हा मी इथं बसलो तर माझ्या मनात एकच आलं की नेमिषारद ऋषीने 88,000 ऋषींना कशी कथा केली असेल बुवा, का त्यावेळेस माईक आणि साऊंडशिप काहीच होत नाही. आता एवढं स्पीकर तरी आपल्याला आवाज येत नाही. तर त्या टायमाला कशी कथा केली असेल. 88,000 ऋषी सुद गोस्वामी कथा करायचे आणि सौनकादी ऋषी प्रश्न विचारायचे. तर अशा ठिकाणी आपल्याला दोन्ही गोष्टी भेटतात आणि थोडं फ्रेश पण वाटतंय. आणि म्हणून आता आजकाल लोक पिकनिक किंवा रिसॉर्टला जातात. रिसॉर्टला जाऊन काय करतात, इंद्रतृप्ती करतात, नको त्या गोष्टी करतात. पण भक्तांनी काय केलं पाहिजे, अशा धामाला जाऊन आपण भेट दिली पाहिजे. तिथे आपली कृष्ण चेतना स्मरण केली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, कृष्ण चेतना तर जागृत होती, पण आपल्याला जे फ्रेश पाहिजे, आठवड्यातला जो सीन असतो आपल्या कामाचा वर्कच्या ठिकाणचा, ते सगळं आपल्या निघून जातं. म्हणून अशा कार्यक्रमात आपण ह्या पिकनिकला व्हिजिट केली पाहिजे आणि आपला उत्साह वाढवला पाहिजे अध्यात्मामध्ये. आणि विशेष करून तुम्हा सगळ्या महिला मंडळाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. का बरं महिला? कारण की शक्ती आहे. शक्ती आणि शक्तिमानला वेगळं नाही करू. जसं सूर्य आणि सूर्यप्रकाशाला वेगळं नाही करू शकत, तसंच भगवंताने स्त्री हे जे पात्र दिलेले आहे ते आध्यात्मिक जीवनात आणि भौतिक जीवनात खूप महत्त्वाची भूमिका निभावते. जसं काल मी एक स्टेटस बघत होतो, मला खूप आवडलं. एक स्त्री म्हणजे आई, पत्नी, बहीण, त्याच्यानंतर मैत्रीण किंवा असे कितीतरी रोल निभवती. आणि ह्या सगळ्या रोलामध्ये तिचा केंद्रबिंदू कोण असतो? मनुष्य असतो. आणि ती आपल्यासाठी सॅक्रिफाईस किंवा त्याग करते, बलिदान देते. म्हणून आणि विशेष करून परमपूज्य राधानाथ महाराजाला एकदा प्रश्न विचारला होता की महाराज, प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, मग तो राजकारणी असो, क्रिकेटपटू असो, किंवा एखादा सेलिब्रिटी असो, किंवा एखादा सायंटिस्ट असो, तुमच्या मागं ब्रह्मचारी आणि संन्यासाच्या मागं कोणा स्त्रीचा हात असतो? हा प्रश्न महाराजाला विचारला होता. महाराजांना न विचार करता महाराज म्हटले, माझ्या मागं संन्यासी आणि ब्रह्मचार्याच्या मागे एकच हात असतो, तो म्हणजे राधाराणीचा असतो. हां, म्हणजे येऊन ब्रह्मचारी संन्यासी जरी असेल तर माताजी लोकांचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणून आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं जात आहे, कधीच माताजींच्या प्रती अपराध नाही करायचं. त्यांचे जेवढे आशीर्वाद घेता तेवढं तुम्ही लॉंग टाईम टिकता. जेवढं क्रिटिसिझम करता तेवढी तुमची वाट लागून जाईल, हे पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे. कारण की शास्त्रामध्ये दोन्ही बाजू अशा कडक बोललेल्या आहेत. मग मनुष्य जेव्हा शास्त्र ऐकतो तर तो तसा दृष्टिकोन बनवतो. पण शास्त्र काय सांगतोय, अग्नी चटका देते, अग्नीचं स्वरूप सांगितलेलं आहे. पण याचा अर्थ ते अग्नीला अग्नीचं स्वरूपच तसं आहे, पण त्याच्याशी कीप डिस्टन्स असलं पाहिजे, सुरक्षित अंतर राहिलं पाहिजे. आणि त्याच्याकडून आपलं पोषण पण होतं आणि थंडीच्या दिवसात आपलं रक्षण पण होतंय. तर त्याच प्रकारे स्त्री जे तत्व आहे, भगवंताच्या नावा पहिले भगवंताच्या नावा पहिले स्त्री तत्व येत आहे. जसं राधा कृष्ण, सीता राम, लक्ष्मी नारायण
हरे कृष्ण श्री राम. श्री म्हणजे कोण? लक्ष्मीलाच येते. म्हणजे भगवंताच्या पहिले भगवंताचं नाव नाही आहे. भगवंताच्या पहिले कोणाचं नाव आहे? राधा. भगवंताची अंतर आहे. जसं सूर्य म्हणतात सूर्य निघाला, तुम्हाला कसं काय कळतो सूर्य निघाला? जेव्हा सूर्यप्रकाशाचे पहिले किरण येतात, ते किरण आल्यानंतर तुम्हाला कळतं सूर्य. तसं जे किरण आहेत ती म्हणजे शक्ती आहे, आणि जे सूर्य आहे तो शक्तिमान आहे. तसं यांना आपण वेगळं नाही करू. जसं अग्नीपासून उष्णता वेगळं करू शकत नाही, तसं हे जे स्त्री तत्व आहे, स्त्री आणि पुरुष तत्व, याला आपण वेगळं नाही करू शकत. म्हणून हे महत्त्वाचं तत्व आपण आज समजून या. म्हणून आज ह्या ठिकाणी अतिशय रम्य आणि सुंदर ठिकाण आहे. ह्याला टाकेद म्हटलं जाते. याची कथा सुरुवात होती